हाय सर्वांना. तर तुम्हाला आज मी ज्या रूममध्ये उभी आहे ती रूम दाखवणार आहे आणि छोटीशीच रूम आहे, पण फार काही पसाराच नाही आहे आणि पसारा सगळा ह्या कपाटांमध्येच बसलेला आहे आणि पसारा कपाटांमध्ये असल्यामुळे खूप जास्त रिकामीच वाटते ही रूम. तर इथून सुरू होती बेडरूम आणि बेडरूममध्ये हा जो आहे सुरुवातीला जो दिसतोय तो आहे तसाच बेड आहे. खूप वर्षापासूनचा बेड आहे तो. त्यानंतर बेडरूमच्या या कोपऱ्यामध्ये आहे एक छोटंसं कपाट आणि त्या कपाटामध्ये माझ्या मुलीची पुस्तकं आहेत सर्व. आणि इकडे आहे आपली गिरणी, कारण पूर्वी मला गिरणीमध्ये खूप वेळ लागायचा दळण दळून आणण्यासाठी. खूप जास्त नंबर असायचे, तासनतास तिथे थांबावं लागायचं. मग माझा वेळ वाया जाऊ नये म्हणून मी घरातच गिरणी घेतली. त्यानंतर इथे कोपऱ्यामध्ये हे आहे देवघर आणि इथे जो आहे तो काढलेला आहे छोटासा टेबल अभ्यास करण्यासाठी आणि वरती शोपीस ठेवण्यासाठी काढलेला आहे मी. तर या रूम मध्ये हे जे दोन दिसतात ते खूप मोठे मोठे कपाट काढलेले आहेत आणि या कपाटामध्ये खूप जास्त सामान आहे. म्हणजे कपडे खूप बसतात आणि कपड्यांची अजिबात अडचण येत नाही. त्यानंतर वरती स्टोरेजसाठी ही जी पानं होती तर ह्याला पण असे डोअर बनवून घेतलेले आहेत, हे बघा. आणि अशा पद्धतीने ही साईड जी आहे ती पूर्णच पॅक केलेली आहे. इथे शोपीस ठेवण्यासाठी हे आपलं छोटंसं करून घेतलंय मी. हे जे बदक आहेत हे स्वतः मी माझ्या हाताने बनवलेले आहेत आणि ते मी असे शोसाठी लावून दिलेले आहेत. मला पेंटिंगची पण आवड आहे, तर याला पण मी पेंटिंग केली. त्याचा कलर थोडासा वेगळाच होता, जरा जरा त्या टाईप मी पेंटिंग केली. आणि हे जे दिसतंय हे खूप मोठं कपाट आहे 4x7चं. तर या कपाटामध्ये म्हणजे बाकीचे कपडे इतर आणि गादी गोधडी सर्व काही बसतं. तर तुम्हाला ते उघडून पण दाखवते. हे बघा, या कपाटामध्ये अशा पद्धतीने मी सामान ठेवलेलं आहे. म्हणजे खूप जास्त सामान याच्यामध्ये बसतं आणि आपला पसारा जो आहे तो दिसत नाही. आणि मी स्टोरेज बॉक्स पण घेतलेले आहेत याशी, त्यातून पण दिसतं आपल्याला काय कुठे ठेवलेलं आहे. तर हे आहे अत्र्या पांढऱ्यांचे कपडे ह्या 2 कप्प्यांमध्ये. इथे देवघर आहे, खाली पण एक ड्रॉवर आहे. म्हणजे देवाचं अगरबत्ती वगैरे जे काही सामान असेल ते खाली ड्रॉवर मध्ये असतं. आणि देव काही नाही माझ्याकडे, आपले साधेच कोणी काही फोटो वगैरे दिला, माझ्याकडचा फोटो, तर असं मी हे सगळं ठेवलेलं आहे. आणि समोर जो दिसतोय तो बाहेर गॅलरीचा दरवाजा आहे. तर अशा पद्धतीने आहे. आणि सगळ्याच रूम मध्ये मी स्टोरेजसाठी हे वेगवेगळ्या पद्धतीने कबर्ड हे काढूनच घेतलेले आहेत. तर तुम्हाला एक एक रूम दाखवेल तेव्हा मी सांगेलच. तर अशी आहे ही एक छोटीशी रूम. आणि कशी वाटली ही छोटीशी रूम मला सांगा. बाय बाय.